सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशनसह अन्य पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत सर्राहित गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर वय वर्ष 24 राहणार लिमेवाडी साई मंदिर जवळ रामवाडी सोलापूर याला त्याच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने त्यास सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार केलाय। गणेश माशाळकर याच्या विरुद्ध परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे, सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 57(1) अ प्रमाणे माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते। त्यास गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आलाय। आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव, मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाने सर्राहित गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्याच्या कामात गती दिली आहे। 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीची याद्याही तयार असून येत्या काळात अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार, विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील, मुकेश गायकवाड, पोलीस शिपाई 1489 रमेश कोरसेगाव यांनी केले।